नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे NPCIला लिंक केलेलं असलं पाहिजे। जर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या NPCIला म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जोडलेलं असेल तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे NPCIला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच जर तुमचं बँक अकाउंट NPCIला लिंक नसेल तर हे तुम्हाला कसं लिंक करायचं आहे, कुठं जायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तर याची संपूर्ण डिटेल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर इथं आपल्याला UIDAI असं नाव सर्च करायचं आहे। UIDAI असं नाव सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक ओपन होईल, uidi.gov.in म्हणजे आधारची जी वेबसाईट आहे तर ही आपल्यासमोर इथं ओपन होईल। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला भाषा निवडायचं ऑप्शन येईल। आपल्याला जी भाषा पाहिजे ती आपण इथं निवडू शकता। हिंदी पाहिजे तर हिंदी, मराठी पाहिजे तर मराठी किंवा इंग्लिश पाहिजे तर आपण इंग्लिश इथं निवडू शकता। त्यानंतर भाषा निवडल्यानंतर आपल्यासमोर इथं काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल। तर इथं बघा, आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसतात, तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं माय आधार या नावावरती इथं कोपऱ्यावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, आधार सर्व्हिस, तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। आधार सर्व्हिस या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे भरपूर ऑप्शन येतील, तर आपल्याला इथं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं बघा, आधार लिंकिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे, तर इथं आहे बँक सीडिंग स्टेटस, तर आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर इथं लॉग इनचा ऑप्शन विचारत आहे, तर इथं आपल्याला लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा जसा आहे तसाच टाकायचा आहे। ज्या व्यक्तीचा आपल्याला आधार सीडिंग हे स्टेटस चेक करायचं आहे, बँक अकाउंट NPCIला लिंक आहे का नाही, तर त्याच व्यक्तीचा आधार कार्ड नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं कॅप्चा भरायचा आहे। ही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। मी एकदा ही माहिती भरून घेतो। आपला जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केलेला आहे तर त्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर भरपूर असे ऑप्शन ओपन होतील। तर इथं बघा, एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बँक सीडिंग स्टेटस नावाचा, तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। मित्रांनो, इथं पाहू शकता तुमची संपूर्ण डिटेल माहिती इथं आलेली आहे। त्यानं सगळ्यात वरती आलेला आहे तुमचं आधार कार्ड नंबर, तर इथं आपण तुमचा आधार कार्ड नंबर पाहू शकता। त्यानंतर तुमचं बँकेचं नाव आलेलं आहे, म्हणजे तुमच्या कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड हे जोडलेलं आहे, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। डायरेक्ट बँकेचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, तर या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथं बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे हे आपल्याला पाहायचं आहे। जर आपलं इथं ॲक्टिव्ह असेल तरच आपलं हे बँक अकाउंट NPCIला जोडलेलं आहे, आपलं बँक अकाउंट आधार कार्डला जोडलेलं आहे। जर आपलं इथं इनॲक्टिव्ह दाखवत आहे, आता इथं माझ्या केसमध्ये काय दाखवत आहे, इनॲक्टिव्ह, म्हणजे माझं आधार कार्ड हे बँकेला जोडलेलं नाही, तर मित्रांनो आपल्याला याचा लाभ मिळणार नाही। आपल्याला जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तर हे आपल्याला आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहे। तर त्याच्यामुळे इथं आपला हा ऑप्शन बँक सीडिंग स्टेटस नावाचा जो ऑप्शन आहे तर हा आपला इथं ॲक्टिव्ह असंच असलं पाहिजे। इनॲक्टिव्ह असेल तर तो आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिथं बँक मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून आपलं इथं ॲक्टिव्ह हे करून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे हवे आहे तर त्या बँकेमध्ये तुम्हाला हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।